चला तर आज होता गुरुवार आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आज वडापाव करूयात. मग घेतले वडापाव बनवायला आणि संध्याकाळची वेळ होती तर सोबतच इथे मसाले भात पण केला होता आणि वडापाव पण चालू होते. तर जसे खाण्यासाठी येतील तसं त्यांना तळून देत होतो आम्ही मुलांना वगैरे. आणि त्यानंतर इथे पुदिन्याची चटणी पण करायची होती आणि इथे घेतली पुदिन्याची चटणी करायला. त्यानंतर इथे आत्यांचा घसा दुखत होता तर त्या बोलल्या मी वडापाव खाणार नाही, तेलकट जास्त दुखतो त्यामुळे खोकला पण येत होता. मग त्यांना घेतली होती भाजी हरभऱ्याची मस्त. त्यानंतर इथे मिरच्या पण तळून घेतल्या आणि मिरच्या आज गुरुवार होता तर छान अशा हिरव्यागार मिरच्या आणि कवळ्या पण होत्या तर त्या पण तळल्या वडापावसोबत खाण्यासाठी. तर मस्त असे वडापाव पण चालले होते. त्यानंतर इथे भाजी झाली माझी आणि ते आम्ही खाण्यासाठी पण बसलो होतो. तर पुदिन्याची चटणी केलेली मस्त अशी पावाला वगैरे लावून, त्यानंतर टोमॅटो केचप वगैरे आणि कांदा. तर चला या तुम्ही पण खाण्यासाठी भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.